सांगताना अभिमान वाटतो, आनंद वाटतो की आज आपल्या या राज्य सरकारने, या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघी उपमुख्यमंत्री महोदय आणि आपलं सरकार असेल, या सरकारने आपल्या जळगाव जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा आणि विरोधकांचा जिव्हारी लागणारा जो निर्णय घेतला तो म्हणजे नारपारचा, की त्याच्यासाठी 7,000 करोड रुपयाची निविदा त्या ठिकाणी कॅबिनेटने कालच मंजुरी दिली आणि त्याच्यात खऱ्या अर्थाने येणाऱ्या वर्ष 2 वर्षामध्ये त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे। आज जर का आपण पाहिलं तर केंद्र सरकारचा हा डिसिजन की ज्यांनी नाकारला, त्या नाकारण्यामागचं नेमकं कारण काय होतं, जे माजी खासदार आदरणीय उमेश दादा तुम्ही पाण्यात बसून किंवा रोडावर बसून जी नौटंकी करत होतात, अरे राजा तुम्ही पहिले 5 वर्ष आमदार होते, 5 वर्ष तुम्ही खासदार होते, दोघी वेळेस तुम्ही सत्तेत होते, असं असताना तेव्हा तुम्हाला अर्धनग्न आंदोलन करण्याची सूचना नाही, पण जेव्हा तुमचा सगळीकडून पराभव झाला तेव्हा तुम्ही अर्धनग्न आंदोलन करतायत की जिथे तुमचा काहीच संबंध नाही, केंद्राने नाकारलं आणि राज्य करू शकणार नाही, ही जी काही भूमिका त्यांनी लोकांच्या मनामध्ये मांडण्याचा पेरण्याचा प्रयत्न केला। माझी विनंती सगळ्यांना या निमित्तानं की आज केंद्राने जे नाकारलं याचं मागचं कारण असं होतं की याला गुजरात आणि महाराष्ट्र या दोघी राज्यांची सहमती असणं गरजेचं होतं। ही सहमती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत केंद्र सरकार त्याला एनओसी किंवा निधी देऊ शकत नव्हतं, परंतु आज सुदैवाने केंद्राने जरी नाकारला तो केंद्राचा विषय झाला, तर आज राज्य सरकारने आम्हाला केंद्राच्या निधीची आवश्यकता नाही, हे पाणी आमचं आहे, गुजरातमध्ये जाणारं 100% पाणी जे आम्ही आमच्या प्रभुत्वावर आणू अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि हे नारपारचं पाणी महाराष्ट्रामध्ये आणण्याकरता 7,000 कोटी रुपयाचा निधी दिला। त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपण राज्य सरकारचं, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करावं, अशा पद्धतीची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो। त्याच्यामुळे आता कुठलाच विषय राहिला नाही, आता राहिला